ठिकाणी जुन्नर तालुक्यातील शेतकरी संघटनेचे विविध पदाधिकारी, सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी आले आणि त्यांनी पाण्याच्या प्रश्नाबाबत त्यांच्या संदर्भातले जे मुद्दे मांडले त्या अनुषंगाने आपल्याला नम्रपूर्वक सांगू इच्छितो की राज्यामध्ये अनिलच्या संकटामुळे आवर्तनावर बंधनं आणण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने शासनाने GR सुद्धा पारित केलेला आहे. त्याच्यानंतर आदरणीय मंत्री महोदयांनी याच्या संदर्भात बैठक घेऊन जी चालू आवर्तन आहे ती पिण्याच्या मर्यादेपर्यंत पूर्ण करून लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याचाच भाग म्हणून कुकडी डावा कालव्याचं आवर्तन जे चालू होतं 25 तारखेपासून, तर ते जवळपास 20 ते 25 तारखेपर्यंत नियोजन होतं. तर ते आपण कर्टेल करून आता जुन्नर कार्यक्षेत्रामध्ये आपलं पाणी चालू आहे. आपण उद्या सकाळपर्यंत या ठिकाणी हे आवर्तन पूर्ण करत आहोत, सगळ्यांना पाणी देऊ. त्याच्यामुळं हा जो प्रश्न निर्माण झालेला आहे तो या ठिकाणी थांबणार आहे. आणि या निमित्ताने आपण सगळे जागरूक करून भाग घेतला, त्याच्याबद्दल सुद्धा मी आपल्या सर्वांचा आभारी आहे. सर, गेल्या वर्षीचा पाणीसाठा आणि आताचा पाणीसाठा खूप डिफरन्स आहे, कारण काय? गेल्या वर्षीचा पाणीसाठा आणि आजचा जो पाणीसाठा आहे तर मागच्या वर्षी मेमध्ये पाऊस झाला होता, त्यामुळं या वर्षाच्या कम्पॅरेटिव्हली मागच्या वर्षी पाणीसाठा जास्त होता. पण आपण जर 2024चा जर पाणीसाठा पाहिला तर तो ह्या वर्षीपेक्षा 24ला तो याच्यापेक्षा कमी होता, 500 MCFT म्हणजे अर्धा TMCनी कमी होता. त्याच्यामुळं तात्कालीन परिस्थितीनुसार आपल्याला आवर्तनं करावं लागतं, नियोजन करावं लागतं. मागच्या वर्षी पाऊस जास्त झाल्यामुळं सुद्धा मोठ्या प्रमाणात पिकं घेतली आपण. खरं तर म्हणजे आपण एक चांगलं नियोजन करू शकलो वर्षभर, म्हणून आज आपल्याला 2024पेक्षा सुद्धा अर्धा TMC पाणी आपल्याकडे जास्त आहे. त्याचबरोबर 2024ला आपण पिंपळगाव जोगेमधून 2.5 TMC पाणी काढलं होतं. आजच्या घडीला आपण फक्त 1 TMC पाणी काढलेलं आहे. आणि 2-4 आता आपण कुकडी डावा कालवा तर उद्या सकाळपर्यंत बंद करत आहोत आणि येडगावला पुरेसा पाणी साठा करून आपण जोगेसुद्धा 2 ते 3 दिवसामध्ये ते बंद करत आहोत. त्याच्यामुळे एक योग्य स्थितीला आपण आहे कम्पॅरेटिव्हली 24च्या. पण मागची वर्षी पाऊस जास्त झाल्यामुळं मोठ्या प्रमाणात पिकं उभी राहिली आणि त्याच्यामुळं येणाऱ्या पावसाचा धोका पाहून थोडासा सगळ्यांमध्ये एक भीती निर्माण झालेली आहे. त्या अनुषंगाने शासन पावलं उचलत आहे. आम्ही सगळे आपल्याबरोबर आहोत. आपण सगळे मिळून याला सामोरे जाऊ आणि वेळोवेळी आपल्या सूचनेप्रमाणे कारवाई करू अशी आपल्याला ग्वाही देतो आणि थांबतो. सर, पिंपळगाव जोगा धरणामधून आपण जे पाणी आता काढतोय ते कालव्याला सुरू आहे का येडगाव डॅममध्ये घेतोय आणि ते किती दिवस सुरू राहणार आहे? पिंपळगाव जोगे धरणातून जे पाणी येतं ते आपल्या येडगाव धरणामध्ये येतं प्रथम आणि त्याच्यानंतर कुकडी डाव्या कालव्याला जातं. तर कुकडी डाव्या कालव्याला आता आपण उद्या सकाळपर्यंत चालवणार आहे आणि तो बंद करणार आहे. त्याच्यानंतर येडगाव धरणामध्ये नारायणगाव असेल, बेले प्रादेशिक असेल या योजनांसाठी पाणी उपलब्ध होऊन 1-3 दिवस आपण फक्त पाणी सुरू ठेवणार आहोत. म्हणजे पिंपळगाव जोगेमध्ये सुद्धा 1.5 TMCच्या आतच त्याचा पाणी वापर करणार आहोत. त्याच्यानंतर त्याच्या 3 TMC पाणी डेडमध्ये शिल्लक राहणार आहे. माणिकडोमध्ये आपल्याकडे अर्धा TMC पाणी आहे. मग वडजमध्ये आपल्याकडे 350 MCFT पाणी आहे, सॉरी ते. आणि डिंबेमध्ये सुद्धा 350 MCFT पाणी आहे. तर कम्पॅरेटिव्हली आपण 2024ची परिस्थिती पाहिली. 24मध्ये सुद्धा जूनमध्ये पाऊस नव्हता, मेमध्ये पाऊस नव्हता. त्याच्या कम्पॅरेटिव्हली आपण बरोबर चाललेलं आहे. रॅदर आपण थोडं योग्य साईडला आहे. परंतु ही जी भीती सध्या एल निनोच्यामुळे झालेली त्याच्यामुळे शेतकऱ्यांमध्ये थोडंसं, आणि आम्ही पण सर्व जागरूक राहून याकडे पाहत आहोत. आपण निश्चितच याच्यातून चांगला मार्ग निघेल अशी अपेक्षा. सर, मेरीचा अहवाल आहे की धरणामध्ये किती माती शिल्लक आहे, म्हणजे ते पाणी आणि माती याचा बॅलन्स जुळत नाही. प्रत्यक्षात धरणामध्ये किती पाणी आहे असा मेरीचा अहवाल आहे. मेरी ही संस्था मार्फत आपण आपल्या धरणांचं गाळाचं मोजमाप केलं होतं. त्या अनुषंगाने आपल्या येडगाव धरणामध्ये जवळपास 900 MCFT गाळा होता, आपल्याला आढळून आला होता. आणि त्याच्यामुळं जे येडगाव धरणाची जी मूळ कॅपॅसिटी होती ती आपण या नवीन मेरीच्या संरक्षणप्रमाणे अभ्यासाप्रमाणे ती दुरुस्त करून त्याच्याप्रमाणे आपण आता तो साठा धरत असल्यामुळं त्या साठ्याचा आपल्यावर परिणाम होत नाही, परंतु ओव्हरऑलमध्ये आपल्याला त्याचा परिणाम होतो निश्चितपणे. तर ते येणं त्या काळामध्ये सर, प्रकल्पामध्ये एकूण 2.5 TMC गाळ आहे असा त्यांचा अहवाल आहे. मग असं असताना आता जे पाणी शिल्लक आहे, म्हणजे शिल्लक पाणी किती आणि गाळ किती? आता जे आपण म्हणतो त्या मुद्द्याच्या अनुषंगाने सांगता येईल की आपण येडगावमध्ये समजा 900 MCFT म्हणजे 1 TMC गाळ होता की नाही, तर तो गाळ आपण वजा करून घेतलेला आहे.
वजा करून कॅपॅसिटी सांगतोय आपण, त्याच्यामुळं त्या गाळाचा आणि याचा काही संबंध येत नाही. हा. आता जे कुकडी प्रकल्पामध्ये जे पाणी आता येडगावमध्ये येते, म्हणजे डिंबेचं येते, पिंपळगाव जोगेचं येते, आता येडगाव धरणातून खाली जे पाणी सुरू आहे हे प्रत्यक्षात बंद कधी होईल? उद्या सकाळी 8 वाजेच्या आत येडगाव धरणातून खाली जाणारा विसर्ग पूर्ण बंद होईल. आणि सर, प्रश्न आता एक होता का, जर शासनाने सांगितलेलं आहे की त्वरित जे पाणी चालू आहे ते बंद करावं, असं असतानाही आपण पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली विसर्ग चालू ठेवलेला आहे. कसं आहे, कोणतंही आवर्तन चालू असताना ते सडन बंद करण्यापेक्षा माननीय मंत्री महोदयांनी याच्यामध्ये पूर्ण राज्यातला कृष्णा खोरे असेल, मराठवाडा विकास महामंडळ असेल, सगळ्यांचा आढावा घेतला आणि जी आवर्तनं चालू आहे ते 3-4 दिवसामध्ये आढावा घेऊन ज्या ठिकाणी आता समजा आपलं जर पाणी समजा पारंगणीमध्ये चालू असेल ते जर आपण बंद केलं, तिथं पिण्याच्या स्रोताला जे पाणी आपण देणार होतो ते आता कट केलं, आता तर 15 दिवसांनी परत जर आपल्याला त्याला पाणी सोडायचं ठरलं तर आपण आता जेवढं देऊ शकतो त्याच्यात 3 पट 4 पट पाणी आपल्याला TMCमध्ये लागू शकतं. या अनुषंगाने त्याच्यानंतर मंत्री महोदय वरिष्ठ सर्व चर्चा होऊन हे आवर्तन आपल्याला यशस्वीरित्या पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. त्या अनुषंगाने सर्वांना पाणी देऊन आता ज्युनियर कार्यक्षेत्रात आपलं पाणी चालू आहे त्या योजनांना पाणी देऊन आपण आता सरकारने जे पत्रक काढले त्याचा अभ्यास न करता काढला असं म्हणायचं मग? तर JR विपरीत तुम्ही वागताय असं थोडक्यात दिसतंय. शासनाचं JR आहे की त्वरित पाणी बंद करावं आणि आपण पाणी तर चालूच ठेवलेलं आहे. शासनाचा JR एक वेगवेगळं आणि तुम्ही वेगळं बोलता. विसंगती या संदर्भात आपण पुढचे जे कॉन्सिक्वेन्सेस कसे घडले याचा विचार करावा, एवढंच नाही आपल्याला. सर ते सांगा ना मग काय घडलं, म्हणजे तरी लोकांना पब्लिकला कळेल ना. नाही, ते आपण वरिष्ठ सरांना विचारू शकता, त्याला मी काही कोणत्या मंत्र्यांचा वगैरे किंवा खाली काही दबाव आहे का आपल्यावर, म्हणजे आपण बोलत नाहीये स्पष्टपणे? नाही, याच्यामध्ये दबावाचा विषय नाही आहे. परिस्थितीचे जे निर्णय घ्यावे लागतात त्यानुसार वरिष्ठ सरांवर याच्यावर चर्चा होऊन आपल्याच कार्यक्षेत्रामध्ये आता पाणी चालू आहे आणि त्याच्यामुळं हे आपण उद्या सकाळी बंद करत आहोत. शेतकऱ्यांच्या मागणीचा आणि सगळ्या परिस्थितीचा विचार घेऊ. त्याच्यामुळे आपल्याला विनंती की हा विषय आपण उद्या सकाळपर्यंत पूर्ण करत आहोत, तर सहकार्य करा. मोठे धरणं गाळ काढण्याबद्दल शासन सकारात्मक आहे. छोट्या धरणामध्ये गाळ काढण्याची पद्धत अशी आहे की ज्या व्यक्तींना शेतकऱ्यांना गाळ काढायचं, संस्थेला काढायचं, त्यांनी आदरणीय जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज करायचे. जिल्हाधिकाऱ्यांनी ते अर्ज संबंधित कार्यकारी अभियंत्याची NOC घेऊन त्या शेतकऱ्याला परवानगी देण्यात येते. मोठ्या धरणांच्या बाबतीत सुद्धा आता रिवाईज धोरण आलेलं आहे आणि त्याच्यानुसार तिथे गाळ काढण्याला आपल्याला परवानगी मिळणार आहे. मग आता जी माती काढली जाते ती परवानगी नाही का, परवानगी शिवाय? आता जिथे जिथं असे काही प्रश्न येतात तिथं आम्ही असेल, महसूल विभाग असेल, आपण कारवाई करतो, ते थांबवतोय. सध्या माती काढायला परवानगी नाही सध्या मोठ्या धरणामधून माती काढायला. कोकडी प्रकल्पामध्ये म्हणजे मोठ्या धरणातून मोठा जो म्हणजे कोकडी प्रकल्पामध्ये माती काढायला परवानगी नाही सद्यस्थितीत. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.